राम कृष्ण
आवडते देवा घोर भक्ती आवडते देवा घोर भक्ती आवडते देवा घोर भक्ती आवडते देवा कल्पावी माया संसाराची कल्पावी माया संसाराची कल्पावी माया संसाराची देविले अनंते तैसेचे राहावे देविले अनंत तैसेचे राहावे देविले अनंते तैसेचे राहावे देविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे गणेचे फळ संचिताचे गणेचे फळ संचिताचे देविले अनंते तैसेचे राहावे देविले अनंत तैसेचे राहावे देविले अनंते तैसेचे राहावे देविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुकामने घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार तुकामने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी वाहुआ संसार देवा पायी वाहुआ संसार देवा पायी तुका म्हणे घालू तयावरी भार तुकामने घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार तुकामने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी वाहुआ संसार देवा पायी वाहुआ संसार देवा पायी देविले अनंते तैसेचे राहावे देविले अनंत तैसेचे राहावे देविले अनंते तैसेचे राहावे देविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, शुभकार्येषु सर्वदा मनोजपं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, यवन्त प्रविश्य मिम वाचं प्रसुप्तां, सञ्जीवयच्च किल शक्तिधर स्थितं, अन्यांशस्त चरणश्रवणत्वगादिं, प्राणं नमो भगवते पुरुषाय पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम
अवसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रही लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अलंकापुरी रम्य सिंहासनस्थौ पदांभोज तेजस्फुर्दिक्प्रदेशम् विरीन्द्रादिदेवै सदास्तु यमनु समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जयांचे केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काय करा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत प्रसिद्ध सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग भक्तीपर प्रकरणातील आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला कोणती भक्ती आवडते तर तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याला थोर भक्ती आवडते हे सांगणारा हा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी पर्याय द्यायचा म्हणजे असा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नारद खिरकी देव खिरकी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वयंभू अमृतेश्वर मंदिर देवखिरकी सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नाम सोहळा याही वर्षी तुम्हा सर्व भाविकांच्या परम सहकार्यानं या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरा होतोय आणि या नाम सोहळ्यातील आजची दुसऱ्या शुभ दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. तुम्हा थोर मायबाप संतांच्या कृपाशीर्वादानं सद्गुरु ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपाशीर्वादानं या अभंगावरती जेवढं काही मला चिंतन करता येईल तेवढा वेळेच्या मर्यादेमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल माझ्या माईकचा इको फक्त कमी कर, थोडा इको कमी कर, बाकी बास हे राहू दे. आहे ते सगळं बरोबर आहे, फक्त इको. हा हॅलो हॅलो
विठ्ठल 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 अभंग तुकोबरायांचा आहे, भक्ती प्रकरणातील आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून देवाला कोणती भक्ती आवडते ते सांगतात. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. आपण नित्य म्हणतो हा अभंग. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. तुकोबराय म्हणतात देवाला थोर भक्ती आवडते. पण कोणती थोर भक्ती देवाला आवडते हे महत्वाचं आहे. अनेक प्रकारची साधनं आहेत भक्तीमध्ये. नामचिंतन आहे, भक्ती आहे, जप आहे, तप आहे, ध्यान आहे, ध्यान आहे, अनेक प्रकारचे आहेत. पण त्याच्यामध्ये भक्ती हे एक सुद्धा साधन आहे ना. मग तुकोबराय म्हणतात देवाला थोर भक्ती आवडते. कोणती थोर भक्ती आवडते? तुकोबराय उत्तरार्धामध्ये सांगतात या प्रमाणाच्या. हेची थोर भक्ती आवडते देवा कोणती? संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा. तुकोबरायांचं असं चिंतन आल्यानंतर पहिला प्रश्न आपल्याला असा निर्माण होतो की तुकोबराय बोलतात की देवाला आवडतं. फक्त या अभंगामध्ये सांगतात का भक्ती आवडते, म्हणजे याचा अर्थ देवाला आवड आहे. ज्या अर्थी देवाला आवड आहे त्या अर्थी देवाला नावड सुद्धा असली पाहिजे, असं एक चिंतन येतं. म्हणजे आवड पण आहे आणि नावड पण आहे. ज्या अर्थी देवाला आवडतं त्या अर्थी काहीतरी नावडतं सुद्धा असलं पाहिजे. उगाच का म्हणाले देवाला ह्याची थोर भक्ती आवडते देवा. ही आवड सांगितली ना देवाची, म्हणजे देवाची नावड पण आहे का? आणि देवाच्या ठिकाणी आवड आणि नावड असं जर चिंतन आपण विचार केला तर एक वेगळ्या प्रकारचं चिंतन आपल्याला या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. देवाच्या ठिकाणी आवड आणि निवड खरंच आहे का? आणि देवाच्या ठिकाणी आवड आणि निवड जर असती तर देवानं हे सगळं जग कशा निर्माण केलं असतं? प्रश्न आहे हा. कशाला हे जग बनवलं असतं? जर देवाला आवड आणि निवड असती तर त्याने काय केलं असतं? त्याला जे आवडतं तेवढंच बनवलं असतं. म्हणजे आवडत नाही ते बनवलं असतं का? हो तरी म्हणा, नाही म्हणा. बनवलं असतं जे आवडत नाही ते बनवलं असतं का? नसतं बनवलं. त्याला जे आवडतं तेवढंच बनवलं असतं आणि त्याच्या नावडतं बनवलंच नसतं. मग देवाच्या ठिकाणी आवड आणि नावड आहे का? स्वतः भगवान गीतेमध्ये चिंतन करताना म्हणतात देवाच्या ठिकाणी आवड आणि निवड असते. आवड आणि निवड जर आपण मानली तर त्याने आवडीचं बनवलं असतं, नावडीचं बनवलंच नसतं. पण भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात ममैवांशो जीव लोके जीवभूत असताना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कोण आहे? मग देवाला हे आवडतं आणि हे आवडत नाही असं कसं म्हणता येईल आपल्याला? सगळ्यांच्या ठिकाणी कोण आहे? तो परमात्मा आहे. समुद्र असा म्हणू शकतो का मी फक्त गंगेचं पाणी आतमध्ये घेतो, गटाराचं पाणी घेत नाही? म्हणेल? नाही म्हणणार. त्याला सगळं घ्यावं लागतं. गंगेचं पाणी घ्यावं लागतं, नदीचं घ्यावं लागतं, गटाराचं घ्यावं लागतं, स्वच्छ घाण जेवढं काय आहे ते सगळ्यांनी आवड आणि नावड मानताच येत नाही. माती असं म्हणू शकते का मी फक्त मडकच पंचीच बनवणार, मडकं बनवणारच नाही? म्हणू शकते माती? तिला आवड आणि निवड नाही. ती म्हणू शकत नाही की मी फक्त पंचीच बनवेन, पण तिलाच आकार देईल, मडकेला आकार देणार नाही, चालणारच नाही. तिला वेळेला पंटी व्हावं लागतं, तिला मडकाही व्हावं लागतं, माठ व्हावं लागतं तिला. आई असं म्हणू शकते का माझा थोरला मुलगा माझा नावडताय आणि धाकटा माझा भक्त आवडताय? म्हणू शकते आई? नाही म्हणू शकत. तिला दोन्हीही मुलं आईच्या ठिकाणी आवड आणि नावड मानता येत नाही, समुद्राच्या ठिकाणी आवड आणि निवड मानता येत नाही, मातीच्या ठिकाणी आवड आणि नावड
मानता येत नाही, तसं भगवंताच्या ठिकाणी हॅलो तसं भगवंताच्या ठिकाणी आवड आणि नावड आपण म्हणू शकतो का की देवाला हे आवडतं आणि देवाला हे आवडत नाही? आपण नाही म्हणू शकत. देवाला सगळं आवडतं आणि देवाच्या ठिकाणी देवाला आवड आणि निवड जर आपण मानली, देवाच्या ठिकाणी बरं का, आवड आणि नावड जर आपण मानली तर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातल्या पहिल्या अभंगाला बाधा येतो. काय पहिला अभंग? समचरण दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे हे माझे हरी वृत्ती राम हे माझे हरी वृत्ती राम हे माझे हरी वृत्ती राम समचरण दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे हे माझे हरी वृत्ती राम हे माझे हरी वृत्ती राम समचरण दृष्टी विठेवरी साजे समचरण दृष्टी विठेवरी साजे हे माझे हरी या अभंगामध्ये तुकोबारे म्हणतात की आमचा भगवान परमात्मा समचरण आणि समदृष्टी आहे. त्याच्या ठिकाणी आवड आणि नावड हा प्रकार नाही. समचरण आहे, समदृष्टी आहे, तो सगळ्यांना सारखं पाहतो. समचरण आहे माझा भगवान परमात्मा आणि समदृष्टी आहे म्हणजे इथं आवड आणि निवड मानत नाही. आणि या अभंगामध्ये तुकोबारे म्हणतात देवाला हेच आवडतं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आवडत नाही असा अर्थ या ठिकाणी निर्माण होतो. हेची थोर भक्ती, हेची म्हणतात पण तुकोबारे चकार वापरतात, हेची थोर भक्ती म्हणजे इथं आवड आणि निवड मानतात. आणि या पहिल्या अभंगामध्ये आवड आणि निवड मानत नाही. देव आमचा कसा आहे? समचरण आहे, समदृष्टी आहे असं तुकोबारे बोलतात. म्हणजे विषमता वाटते. या अभंगामध्ये आवड आणि निवड आणि या अभंगामध्ये काहीही नाही, समचरण आणि समदृष्टी. नक्की चिंतन काय? आवड आणि निवड आहे की नाही? आणि इथं भगवान परमात्मा समचरण समदृष्टी आहे. नेमकं काय तुकोबार आहे? ऐका, भगवान परमात्मा समचरण समदृष्टी आहे. तो काय करतो? भक्ताच्या अंतःकरणातला फक्त भाव पाहतो. लक्षात घ्या, समचरण समदृष्टी आहे देव, पण भक्ताच्या अंतःकरणातला तो भाव पाहतो. बघा, ज्या वेळेला, मी प्रमाण नंतर सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला राम रावणाचं युद्ध चालू होतं, राम रावणाचं युद्ध चालू होतं आणि राम रावणाच्या युद्धाच्या वेळेला युद्ध सगळं झालं आणि सगळं युद्ध झाल्यानंतर भगवान प्रभूंनी, राम प्रभूंनी इंद्राला बोलावलं. म्हणाले इकडे ये. म्हणले नमस्कार केला. बोला देवा. काय नाही, आता आपलं युद्ध सगळं झालेलं आहे, रावणाचा वध झालेला आहे, आपला विजय झालेला आहे. तेव्हा माझी तुला एक विनंती आहे की आपल्याकडनं बरेच वानर मेलेले आहेत आणि रावणाकडनं बरेच राक्षस मेलेले आहेत. आपल्याकडनं वानर मेलेत, रावणाकडनं बरेच राक्षस मेलेत. तर मी तुला अशी एक विनंती करतो, तू काय कर, आपल्याकडनं जेवढे वानर मेलेत त्यांना अमृत सिंचन करून तू जिवंत कर. कोणाला सांगितलं? इंद्राला. आपल्याकडनं जे वानर मेलेत त्यांना अमृत सिंचन करून तू जिवंत कर.
राक्षसां रावणाकडनं जे राक्षस मेलेत त्यांना मात्र तू जिवंत करू नको. आता तो काही नाही म्हणू शकतो का? त्याला देवाची आज्ञा आहे. तो म्हणला ठीक आहे. ब्रह्मदेव म्हणाले अरे आपल्याकडनं जेवढे वानर मेले तेवढ्याच फक्त जिवंत कर म्हणाले. राक्षसांना मात्र मृत्यू म्हणतात. आणि तो तुकोबाऱ्या म्हणतात आमचा भगवान परमात्मा समचरण समदृष्टी आहे, सगळ्यांना समान पाहतो. असं कसं काय? लक्ष्मणाला विचारलं. लक्ष्मणला की काय प्रकार आहे हा? लक्ष्मण म्हणाला भगवंतानी माकडांना जिवंत कर आणि राक्षसांना करू नको असं तुला सांगितलं. त्याच्यातच भगवंताची समानता आहे. अरे म्हणते हे काय? आपल्या लोकांना फक्त जिवंत करायला सांगितलं, बाकीच्या मरुदे म्हणतोय जाऊ दे. असं कसं काय? ह्याच्यात काय समानता आहे? त्यावेळेला प्रभू रामचंद्र उत्तर देतात आणि म्हणतात ऐक, युद्ध चालू असताना दोन प्रतिस्पर्धी एकमेकासमोर उभे असतात. एकमेकासमोर उभे असतात. या वेळेला आपलं तोंड त्यांच्याकडे असतं आणि त्यांचं तोंड आपल्याकडे असतं. बरोबर आहे? म्हणजे आपल्या सेनेची तोंड रावणाकडे होती आणि रावणाच्या सेनेची तोंड आपल्याकडे होती. रावणाकडून जे राक्षस मेले ते मरता मरता माझं तोंड बघून मेले. ते मुक्त झालेले आहेत. त्यांना जिवंत करायची गरज नाही. मुक्त झाले ते, आता त्यांना गरज नाही जिवंत करायची. पण आपल्याकडनं जे वानर मेलेत त्यांनी मरता कुणाचं तोंड बघितलंय? मोठ्यानं बोला, कुणाचं? ते कुठं नरकात पडले असतील ते मला माहिती नाही. म्हणून फक्त वानरांना जिवंत कर, राक्षसांना जिवंत करू नको. ही भगवान परमात्म्याची समानता आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी इथपर्यंत ठीक आहे. भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाला लांब करतो. हे जरी प्रमाण असलं तरी सुद्धा दुर्जनाला सुद्धा देवानं मोक्ष दिलेला लक्षात ठेवा. भगवान परमात्म्याची समानता पाहिली ना तर दुर्जनाला सुद्धा देवानं मोक्ष दिलेला आहे. ज्ञानोबाने वर्णन करतात ना, तुवा सनकादिकाचे निमाने सायुजे सौर सोदी धला पुतने, जी विषाजेने स्तनपाने मारू आली पुतना कशाला आली होती? भगवान परमात्म्याला मारायला. स्तनात विष घालून आलेली पुतना देवाला मारायला. पण त्या पुतनेला सुद्धा देवानं मोक्ष दिला. भगवान परमात्मा पाहतो काय हे मला सांगतो तुम्हाला. हे मला सांगायचं काय पाहतो भक्ताच्या अंतःकरणात. पुतना ही बळीराजाची मुलगी. बळीराजाची मुलगी पुतना. रत्नमाला तिचं नाव. काय तिचं नाव? रत्नमाला. आणि वामन अवतारात भगवान परमात्म्याने वामन अवतारामध्ये ज्या वेळेला बळीला पाताळात घातला त्यावेळेची कथा सांगतो तुम्हाला. त्रिपाद भूमीचं दान मागायला भगवान परमात्मा बळीच्या दारात गेले. माझ्याकडे लक्ष द्या बरं का, त्या मुलांकडे लक्ष देऊ नका. त्रिपाद भूमीचं दान मागायला भगवान परमात्मा बळीच्या दारात गेले. 8 वर्षाचं वय आहे आणि बळीच्या दारात भगवान परमात्मा गेले आणि 3 पावलं जमीन पाहिजे असं भगवान परमात्म्याने दान मागितलं देवानं. आणि असं अलौकिक दान मागायला कोण आलंय हे बघण्यासाठी बळीचं सगळं कुटुंब त्या दरवाजाजवळ आलं. बळीचं सगळं कुटुंब 3 पावलं जमीन मागायला कोण आलंय आपल्याकडे म्हणून सगळं कुटुंब घरदार त्याचं त्या दरवाजाजवळ. त्यावेळेला ती बळीराजाची मुलगी रत्नमाला उपवर झालेली, लग्नाचं वय झालं होतं तिचं. आणि तिनं भगवान परमात्म्याचं रूप बघितलं 8 वर्षाचं. असं तेजस्वी सुंदर आणि भगवान परमात्म्याचं रूप बघितलं त्या रत्नमालेनं आणि अंतःकरणामध्ये विचार करू लागली, हा जर एवढा सुंदर दिसतो तर याच्या आईची कुस किती पवित्र असेल. हा जर एवढा सुंदर आहे तर याची आई किती सुंदर असेल. आणि रत्नमाला भगवंताच्या आईचा विचार मनामध्ये करू लागले. हा जर एवढा सुंदर आहे तर याची आईची कुस किती पवित्र आहे, किती पवित्र असेल, एवढा सुंदर आहे. असं देवाच्या
आईचा विचार रत्नमालेच्या मनामध्ये आला आणि विवाहापूर्वी तिचं लग्न झालं होतं बरं का, लग्नाच्या आधी रत्नमालेला पान्हा फुटला. लग्नाच्या आधी पान्हा फुटला आणि घाबरली रत्नमाला. अरे विवाहापूर्वी कसा पान्हा फुटला आणि घाबरली. आता सगळे लोक मला बोलतील, बळीच्या कुळाला डाग लागेल असा विचार अंतःकरणामध्ये करू लागली. गावामध्ये सगळे लोक आता आपल्याला नाव ठेवतील, आपल्या घराण्याला आपल्या खानदानाला नाव ठेवतील. लग्नापूर्वी हिला कसा पान्हा फुटला आणि घाबरली रत्नमाला. त्याच वेळेला भगवंताला सांगितलं, देवा तुझ्यामुळं मला पान्हा फुटला. भगवान म्हणाले, माझ्यामुळं कसा काय पान्हा फुटला? मी कुठं म्हणलं तुला पान्हा फुटू दे म्हणून? माझ्यामुळे नाही फुटला, म्हटलं तुझ्यामुळेच पान्हा फुटला. देव म्हणाले, माझ्यामुळे जर पान्हा फुटला असेल तुला तर मी आता काय करू? मी आता काहीच करू शकत नाही. म्हटले माझा पान्हा फुटला त्याची वाट काय? ती म्हणाले, मग मी तर काय करू? भगवान म्हणाले, मी आता काही करू शकत नाही. मी आता 8 वर्षाचा आहे. मी आता तुझं दूध पिणार नाही, पण पुढच्या जन्मी तुझं दूध पिल्याशिवाय राहणार नाही. ही पुतना भगवान परमात्म्याने पाहिलं काय? पुतना ज्या वेळेला मारायला आली देवाला, त्यावेळेला काय पाहिलं की मला स्तनात विष घालून मारायला आली, हे नाही पाहिलं. तर मागच्या जन्मामध्ये हिनं माझ्या आईचा विचार अंतःकरणामध्ये केला होता. ते मागच्या जन्मात तिचं प्रारब्ध कर्म पाहिलं आणि भगवान परमात्म्याने तिला मोक्ष दिला. देव पाहतो काय? अंतरीची घेतो मला विष घालून मारायला आली इथपर्यंत ठीक आहे, पण पाहिलं मारलं का? मारलं, पण दिला काय? मोक्ष दिला त्या पुतनेला. मोक्ष तुवा सनकादिकाचे निमाने विजय सोडून केला पुतने, मोक्ष पदाला पाठवले पुतना. अंतरीची घेतो गोडी. अंतकरणातली, अंतकरणामध्ये काय भाव आहे तिच्या भक्ताच्या हे पाहिलं देवानं. मला मारायला आली हे नाही पाहिलं. देव भक्ताला तर मोक्ष देतोच, पण भक्ताचे पाय धरणाऱ्याला सुद्धा देवानं मोक्ष दिलेला आहे. भक्ताचे पाय बर का, देवाच्या भक्ताचे पाय धरणाऱ्याला सुद्धा देवानं मोक्ष दिला आहे. तो नक्र जलामध्ये पाण्यामध्ये दोघांचं युद्ध चालू होतं, गजेंद्राचा आणि त्या नकराचं. तुम्हाला दृष्टांत माहितीये. गजेंद्र तो पशु आपते मोकलीला त्यांनी सगळ्यांनी सोडून दिला. हजारो वर्ष त्याच्या पाय धरून ठेवले होते त्या गजेंद्राचे, त्या नकरानं. गजेंद्राला मोक्ष दिला, त्याच्यासोबत देवाला त्या नकरालाही मोक्ष दिला. म्हणजे भक्ताचे पाय धरणाऱ्याला सुद्धा मोक्ष दिला देवाला. आमचा भगवान परमात्मा समचरण आणि समदृष्टी आहे का? अंतरीची घेतो गोडी. अंतकरणामध्ये काय चाललंय
तो परमात्मा पाहतो आणि त्या अनुषंगानं तुकोबारे म्हणतात देवाच्या ठिकाणी आवड आहे, नावड पण आहे, पण आमचा परमात्मा समचरण समदृष्टी आहे. पण अशा परमात्म्याला आवडतं काय तुकोबारे पहिल्या चरणामध्ये सांगतात. ह्याची थोर भक्ती आवडत देवा. ह्याची थोर भक्ती आवडत देवा. ह्याची थोर भक्ती आवडत देवा. ह्याची थोर ह्याची थोर भक्ती आवडते देवा. तुकोबारे म्हणतात अशा परमात्म्याला थोर भक्ती आवडते. आणि अगोदर तुकोबारे चकार वापरतात ह्याची, म्हणजे याच्याशिवाय दुसरी कुठली नाही, हेच आवडते थोर भक्ती. तर कोणती? संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. म्हणजे देवाला हेच आवडतं, याच्यापेक्षा दुसरं काहीही आवडत नाही. देवाची आवड आहे, संतांची आवड आहे, तुमची आमची सुद्धा काय आहे? आवड आहे, प्रत्येकाची आवड आहे. देवाला काय आवडतं? देवाला काय आवडतं, संतांना काय आवडतं, आणि तुम्हा आम्हाला काय आवडतं? देवाला एक आवडतं, ज्या सुखा कारणे देव वेडावला. याच्यापेक्षा दुसरं देवाला काय आवडत असेल? वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. असं काय आवड आहे देवाची? देवाची फक्त ही एकच आवड आहे,
देवाला आपल्या भक्ताशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. गीतेचा 12वा अध्याय योमद भक्त समेत प्रिय याच्या पलीकडे दुसरं काही नाही. देवाला माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. देवाची आवड फक्त एक आहे, देवाला त्याचे भक्त आवडतात. त्याच्या पलीकडे देवाची दुसरी आवड नाही. म्हणजे देवाला फक्त एकच आवडतं. संतांची आवड काय आहे? संतांची आवड काय? तुम्ही क्रमानं मोजा. देवाची आवड एक. संतांची आवड काय आहे? माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले. ही कोणाची आवड आहे? संतांची आवड आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले. रंगले पांडुरंगी मन रंगले. आणि दुसरी आवड आहे संतांची आत्मीय. देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी एक. आणि ऐसे आवडते म्हणा कुठली? देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती. म्हणजे संतांची आवडी किती किती? एक पंढरपुरा नेईन गुढी आणि दुसरी देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा. संतांची आवडी दोन. देवाची आवड किती? एक. आता थोडं आपल्याकडे बघा. आपल्या आवडी किती? कोणाला मोजल्या? कोणी मोजल्या का आतापर्यंत? आपल्याला काय आवडतं सांगा. हातापायाची बोट कमी पडतील, पण आपल्या आवडी मोजता येणार? येतात मोजायला? नाही, आपली आवड मोजता नाही. आपली आवड जर आपल्याला तपासायची असेल, कुणाला काय म्हटलं मी? आपली आवड जर कुणाला तपासायची असेल की आपल्याला काय आवडतं, तर फक्त एकच काम करायचं. घरी जायचं, मस्तपैकी खुर्चीवर बसायचं, हातामध्ये टीव्हीचा रिमोट घ्यायचा आणि टीव्ही चालू करायचा. की आपल्याला काय आवडतं हे लगेच समजतं. बरोबर ना? मी कधी कधी गमतीनं सांगतो बरं का. गमतीनं सांगतो कधी कधी कीर्तनामध्ये. काय असतं, आपण कीर्तनामध्ये ज्यावेळेस कीर्तन चालू असतं ना, काही काही ठिकाणी टाळ्या वगैरे वाजवत नाही, अशी निवांत बसली असत. अशी टाळी वाजवायची नाही, काही नाही, काही नाही, गप बसायचं. ते काय झालेलं आहे, कीर्तन जसं काही चालू आहे का नाही, तसं काय आता काय वाटतं, ही एक मालिका चालू आहे. काय चालू आहे? मालिका चालू. आता लोकांना मालिका बघायची सवय आहे. हे कीर्तन ही एक काय आहे? मालिका आहे. आणि मालिका बघताना टाळी वाजवायला लागत नाही. बघा, टाळी नाही वाजवायला लागत. ते टीव्ही मध्ये हसायला लागलं की हसायचं, टीव्ही मध्ये रडायला लागली की आपण रडायचं. इथे बोटा मोडायचे, तिकडे बोटा मोडायचे. हे फक्त मालिका बघताना चालू असते. ही काय मालिका नाही. ही मालिका आहे का? हे कीर्तन आहे. कीर्तन चालू असताना काय करायला पाहिजे? आपण टाळी वाजवायला पाहिजे. आपण इथं कीर्तन करायला आलो, कीर्तन बघायला आलेलो नाही. फक्त मालिका बघायची, इथं टाळी वाजवायची नाही. कीर्तनात टाळी वाजवायची. हा, ही आवड सांगतो आपल्याला बरं का. आपल्याला काय आवडतं? टीव्ही चालू केली की आपली आवड कळते. आपली आवड एक नाही, आपल्या आवडी अनंत आहेत. माणसाच्या आवडी किती आहेत? अनंत. मोजता येत नाही त्या, कुणालाही मोजता आल्या नाही. आणि कुणालाही मोजता नाही आल्या
म्हणून संतांनी काय केलं, माणसाच्या आवडीचं पर्यवसान फक्त 3 अक्षरात केलं. किती अक्षरात? 3. ती 3 अक्षरं कुठली? त्या 3 अक्षर आहेत संसार. चुकीचं आहे? चुकीचं आहे का? आपल्याला याच्या पलीकडे काय आवडत असेल तर मला सांगा. याच्या पलीकडं आपल्या संसारा व्यतिरिक्त आपल्याला काय आवडतं का? काही नाही आवडत. आपल्याला फक्त आपला काय आवडतो? संसार आवडतो. संसार. या अभंगामध्ये संसार हे पद किती वेळा आलंय? किती वेळा आलंय? 2 वेळा आलंय. 2 वेळा. एक पहिल्या प्रमाणामध्ये आणि एक शेवटच्या प्रमाणामध्ये आलंय. बघा, संसार हे पद 2 वेळा आलंय. आपल्याला काय आवडतं? फक्त संसार आवडतो. त्याच्या पलीकडे काय आवडत नाही. संतांची आवड 1, देवाची आवड 1, संतांची आवडी 2 आणि माणसाची आवडी अनंत आवडी आहे. मला एक सांगा, प्रांजळपणानं आपण कधी देवाला काय आवडतं ते पाहिलं का? कधी की देवाला काय आवडतं पाहिलं? आपण कधीच पाहिलं नाही की देवाला काय आवडतं. फक्त आपण म्हणतो देवाला नैवेद्य दाखवा. काय म्हणतो? काय जेवू घाला म्हणतो? जेवू घाला म्हणणारे फक्त एकटेच नामदेव आहे. आपण नाही. त्यांनी देवाला जेवू घातला नैवेद्य. आपण फक्त म्हणतो देवाला नैवेद्य दाखवा. बरं, त्या नैवेद्याच्या ताटामध्ये असणारे पदार्थ कोणाच्या आवडीचे? अहो, कुणाच्या? आपल्याच आवडीचे, देवाच्या नाही. बरं, ते दाखवल्यानंतर कुठं जाणार परत? म्हणून फक्त देवाला नैवेद्य दाखवा. अगरबत्ती देवाला घेतो. वास कुणाच्या आवडीचा? कुणाच्या? आपल्या. देवाची आवड आपण पाहिलीच नाही कधी की देवाला काय आवडतं. उलट देवाची आवड बाजूला ठेवा. जे देवाला आवडत नाही तेच आपण देतोय. देवाला आवडत नाही तेच. फाटलेली नोट कुठे टाकतो? जी आपल्याला खिशात ठेवी वाटत नाही, कुठला दुकानदार घेत नाही, ती नोट कुठं? दक्षिणा पेटीत. खोटे खोटे सरे तुझ्या पायापाशी राहू दे. गुळगुळीत झालेलं नाणं चकचकीत कुठला दुकानदार घेत नाही, ते टाकायचं ते दक्षिणा पेटीत. म्हणजे आवडत नाही ते आपण देवाला देतोय. देवाची आवड आपण पाहिलीच नाही की देवाला काय आवडतं. आणि तुकोबारा या अभंग, विनोदाचा विषय सोडून द्या, तुकोबारा या अभंगामध्ये जे देवाला आवडतं ना ते सांगताय. देवाची आवड काय आहे ते महत्वाचं आहे. की देवाला काय आवडतं? आपल्याला जे आवडतं ते आपण देवाला द्यायला पाहिजे. वाक्य नीट लक्षात ठेवा बरं का. जे आपल्याला आवडतं ना ते आपण देवाला द्यायला पाहिजे. पण आपण जे आपल्याला आवडत नाही ते आपण देवाला देतोय. मग आपल्याला काय आवडतं? आता सांगितलं मी मगाशी आपल्याला काय आवडतं. बरोबर आहे. काय आवडतं आपल्याला? 3 अक्षरात सांगितलं ना. आपल्याला फक्त आपला संसार आवडतो. तुकोबारा काय म्हणतात या अभंगाच्या या प्रमाणाच्या उत्तरार्धामध्ये? संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. हे देवाला आवडतं. जर द्यायचंच जर असेल देवाला काही तर आपल्याला काय द्यावं लागेल? संसार. करापटवर बघू कोण द्यायला तयार आहे. नाही. पण आपण एवढं गुंतलोय ना त्याच्यामध्ये. कधी कधी सांगतो ना गमतीनं, आपल्या काय त्याला म्हणतात, संसाराला गाठच नाही. लक्षात घ्या. असं वाढत जाते, एवढं वाढत जाते ती पाठीमागं फाटत जाते. त्याला गाठ नाही ना कुठं. आपण पुढे शिवतोय ते मागणं फाटते, आपण पुढे शिवतोय ते मागणं बसवतोय, कारण गाठ नाही.
आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचो आणि इच्छा नाही बरं का तिकडे आळंदीला असताना, आणि कार्यक्रमाला गेलो. 7 दिवसाचा कार्यक्रम असायचा. 7 दिवस मुक्काम पण त्या गावामध्ये असायचा आणि फार सुंदर होतं. असा मधून रस्ता होता, दोन्ही साईडला घरं होती आणि असा मधून रस्ता होता मंदिराकडे जायला. आणि त्या रस्त्याच्या कडेला जे घर होते त्या घरामध्ये अंगणात एक आजी गोधडी शिवत बसलेली असायची. आता म्हाताऱ्या माणसाला काय काम नाही का, ते आपलं सकाळी आपला चहा नाश्ता भाकरी वगैरे खाऊन झाली की अंगणामध्ये बसायचं, आपलं गोधडी शिवायचं काम. घरात बसलेलं रिकामी माणसाला काय काम आहे तेवढंच, चला मग ती गोधडी शिवत बसलेली असायची. आम्ही जाता येताना ते पाहायचो, ते आजीला हाक मारायचो. आजी पण आपले रामकृष्ण हरी म्हणायची, आम्ही निघून जायचो. तो नित्य नियम आजीचा चालूच होता. रोज आपल्या अंगणामध्ये एकच काम, ते गोधडी शिवायचं. दुसऱ्या वर्षी त्या गावामध्ये परत कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. दुसऱ्या वर्षी ज्यावेळेला आम्ही गेलो ना, त्यावेळेला त्या अंगणामध्ये आजी बसली होती आणि ती गोधडी शिवत होती. पण गंमत अशी होती, सांगू का तुम्हाला, मागच्या वर्षी जी गोधडी घेतली होती का नाही, तीच गोधडी तिच्याकडे शिवायला होती. एक गोधडी शिवायला किती दिवस लागतात हो? किती? 2-3 बाया बसत एका दिवसात, 1 दिवस पण नाही लागणार लगेच. मी विचार केला, 1 वर्ष लागलं एका गोधडीला. तेही वर्ष संपलं. तिसऱ्या वर्षी तिथं कार्यक्रमाला गेलो, तीच आजी आणि तीच गोधडी. चौथ्या वर्षी पण तीच आजी आणि तीच गोधडी. 4-5 वर्ष एकच पाहतो आम्ही, आजी पण तीच आणि गोधडी पण. एवढे दिवस नाही लागत गोधडी शिवायला. लोकांना मग राहवलं नाही आपल्याला. आता सप्ताह संपत आलता, म्हटलं 7 दिवस झाले, 8 दिवस उद्या काल आपल्याला निघायचंय. आणि सहज जाताना मी दोघं आम्ही चालत चाललो होतो. रस्त्याने जात असताना मी म्हटलं नाही, आपल्याला राहवलं नाही, म्हटलं आजीला विचारला पाहिजे की नक्की हा प्रकार काय आहे. अहो 4-5 वर्ष पाहतो तुम्हाला, गोधडी तुमची शिवून होईना अजून. बघा त्या आजी हसतात किती तिकडे. आणि मला राहवलं नाही म्हणून मी गेलो, बसलो त्याच गोधडीवर. बरं का, मी पण जाऊन बसलो त्याच गोधडीवर. आजीला नमस्कार केला. म्हटलं आजी तुम्हाला एक विचारू का? ते म्हटले बाबा विचारा महाराज, काय म्हणताय? अहो म्हटलं 5-6 वर्ष तुमच्या गावामध्ये येतोय, तुम्हाला रोज पाहतोय, ते गोधडी शिवत बसताय. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला काही काम नाही, घरामध्ये आपलं म्हातारा माणूस आहे, बसतं गोधडी शिवत. पण म्हटलं 4-5 वर्ष झाली, म्हटलं तुमची गोधडी पण तीच आहे. गोधडी तुमची पुरी होई ना, एवढे दिवस लागतात, एवढी वर्ष लागतात एका गोधडीला शिवायला? ती आजी मला म्हटली महाराज तुम्हाला काय सांगू, 4-5 वर्ष नाही, तुम्ही आता यायला लागले, ह्याच्या आधीपासून म्हटलं मी शिवते आणि गोधडी माझी पुरी होय ना. मी म्हटलं आता हे नक्कीच काय हे वेगळंच आहे. आजीला म्हटलं आजी थांब, म्हटलं मी बघतो, तुमची गोधडी कशी पुरी होत नाही ना, मी पाहत होता, शिवूनच जाणार पुरी करून. तू म्हटले महाराज बघा तुम्हाला जमली तर करा पुरी. म्हणून हातामध्ये सुई घेतली, धागा बघितला आणि असं वरती करून पाहिलं, त्या मागं धाग्याला गाठच मारलेली नव्हती. आजी पुढे शिवायची, धागा मागणं निघायचा. आजी पुढे शिवायची, धागा मागणं निघायचा. आजी पुढे शिवते, धागा मागणं निघतोय. धाग्याला गाठच नाही माग. किती वर्षात पुरी होईल? किती वर्षात? पुरी होत नसते. तसो आपल्या प्रपंचाला काय नाही पाठीमाग, गाठ नाही. गाठ प्रपंचाला गाठ नाही आहे का? नाही. आपण पुढे शिवतोय ते मागणं निघतंय, आपण पुढे शिवतोय ते मागणं निघतंय, हेच चालू आहे. आणि आपण त्याच्यामध्ये गुंतलोय. आपण एवढं गुंतलो की त्याच्यातून बाहेरही पडता येईना आपल्याला. एवढं अंतःकरणामध्ये घुसलेला आणि एवढी आवड निर्माण झाली त्या प्रपंचाची, त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं काहीच नाही आवडत, फक्त तेच आवडतं. मग तुकोबारांचं म्हणणं हे आहे की तुम्हाला जे आवडतं ते कुणाला द्यायचंय? देवाला द्यायचंय. तुम्हाला जे आवडतं ते ज्या वेळेला देवाला द्याल, हे चितवर भक्ती आवडतं देव. आम्हाला फक्त एकच आवडतं, आमचा संसार. याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काही आवडत नाही. मग द्यायची जर वेळ आली तर देवाला संसारच द्यावा लागेल, दुसरं काही देता येत.
आपल्याला जे आवडतं ना ते देवाला द्यायचं आहे. पण आपण देवाची आवडच पाहिली नाही आतापर्यंत की देवाला काय आवडतं. तुकोबारे आता सांगतायत म्हणून आम्हाला माहिती का देवाला काय आवडतं. आणि जे देवाच्या आवडीचं तुम्ही द्याल हे त्याला आवडतंय ते आपल्याला जे आवडतंय ते जर देवाला तुम्ही द्याल ना हेची पूर्ण भक्ती ही सगळ्यात मोठी भक्ती आहे देवाच्या आवडीची. लक्षात घ्या. आपल्याला जे आवडतं ते देवाला द्यायचं आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक अब्जाधीश माणूस होता. अब्जाधीश काही कशाची कमी नाही. आणि असा अब्जाधीश माणूस संतान प्राप्ती झाली नव्हती. मुलबाळ नव्हतं झालं त्याला. आणि योगायोगानं कर्म धर्म संयोगानं उतार वयामध्ये त्याला पुत्र प्राप्ती झाली. उतार वयामध्ये त्याला मुलगा झाला. आता उतार वयामध्ये त्याला मुलगा झाला, पुत्र प्राप्ती झाली, आनंद झाला त्याला. पण दुर्दैव योगायोग असं मुलगा जन्माला तेवढं त्याला वाईट वाटलं. पण मुलगा झाला की कुठेतरी अंतःकरणामध्ये आशेचं किरण होतं त्याच्या अंतःकरणामध्ये आणि पत्नीचं त्याच्या निधन झालं. त्यानं काय केलं, त्या मुलाला लहानाचं मोठं करायला सुरुवात केली. आणि याचं सुद्धा वय झालं होतं. आणि करोडोचा अब्जाधीश रुपयाचा त्याचा व्यवसाय होता. एवढा श्रीमंत होता तो. आणि एकुलता एक मुलगा आणि ते दोघे जण. हळूहळू मुलगा तो रांगायला लागला, हळूहळू चालायला लागला. आणि हा बाप त्याचा म्हातारा झाला. मुलगा 2-4 वर्षाचा झाला. बाप एकदम अंथरुणावरती खिळून पडला, आजारी पडला की दिवशी. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की माझा मुलगा 3-4 वर्षाचा आहे. दृष्टांत नीट ऐका बरं का. मी शेवटला प्रश्न या दृष्टांतामध्ये त्याचं उत्तर तुमच्याकडनं येतं का ते मी पाहतो. अंथरुणावरती पडला. त्याच्या लक्षात आलं की माझा मुलगा 3-4 वर्षाचा आहे. करोडो रुपयाचा माझा व्यवसाय आहे. हे सांभाळणार कोण. कारण माझं कधी काही होऊ शकतं. आणि हा मुलगा तर 3-4 वर्षाचा आहे. काय करू असा विचार करत होता. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की आपला एक मित्र आहे, जीवाभावाचा एक मित्र आहे. त्याला बोलावून घेतो आणि त्याच्या ताब्यामध्ये हे सगळं देतो. म्हणून त्यानं त्याच्या मित्राला बोलावलं. बिछाण्यावरती पडलेला होता. मित्र येऊन बाजूला बसला. त्याने मित्राला सांगितलं, म्हटलं, हे बघ, माझं आता वय झालं. मी काही जास्त दिवस माझी शिल्लक राहिलेली नाही. माझा मुलगा 3-4 वर्षाचा आहे. आणि ही एवढी करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, एवढा मोठा व्यवसाय आहे माझा. माझ्या मुलग्याला म्हणजे काहीच कळत नाही, त्याच्या ताब्यात मी कसं काय देऊ हे. तेव्हा मी तुला एक विनंती करतो, माझ्या पश्चामध्ये माझ्या पाठीमाग ही सगळी प्रॉपर्टी तू सांभाळ. आणि ज्या वेळेला माझा मुलगा 22 वर्षाचा होईल, म्हणजे सज्ञान होईल, त्यावेळेला ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात दे. त्याचा मित्र म्हणाला, तू बोलतोस ते ठीक आहे, पण ते मला कसं काय शक्य आहे. माझी नोकरी आहे की नाही, माझा पण प्रपंच आहे, माझा प्रपंच मला चालवायचा आहे. मी तुझा व्यवसाय कसा काय सांभाळू, तो मी काय करू. तो म्हटला, तुझी नोकरी आहे, तुला किती पगार मिळतो. हा म्हणाला, मला 25,000 पगार मिळतो. तो म्हणाला, मी तुला 50,000 रुपये पगार देतो. नोकरी सोड तुझी नोकरी सोड, मी तुला 50,000 रुपये दर महिना पगार देतो. माझा सगळा व्यवसाय तू सांभाळ. आणि माझा मुलगा 22 वर्षाचा झाला सध्या की त्याच्या ताब्यात हे सगळं त्याला तू दे. हा मित्र म्हणाला, बरोबर आहे तुझं. आता तू मला 50,000 पगार देणार, त्याच्यानंतर तुझा मुलगा 22 वर्षाचा झाला, हे सगळं मी त्याच्या ताब्यात देणार. आणि त्याच्या ताब्यात दिल्यानंतर मला माझ्या घरी जावं लागेल. नंतर मी काय खाऊ, माझी नोकरी बंद होईल ना त्याच्या ताब्यात दिल्यानंतर. तो मला म्हणे, तुम्ही तुमचं काही काम नाही, आता मी सगळं सांभाळायला समर्थ आहे. आणि उद्या मी घरी गेलो तर त्याच्यानंतर मी काय खाऊ माझी नोकरी गेल्यावर. तो मित्र म्हणाला, मी तुला एवढं स्वातंत्र्य देतो. बघा काय म्हणाला, मी तुला एवढं स्वातंत्र्य देतो की ज्या वेळेला ही प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या ताब्यात देण्यात येईल त्यावेळेला तुला जे आवडेल ते माझ्या मुलाला दे. चल, काय सांगितलं, तुला जे आवडेल ना ते माझ्या मुलाला दे.
हा म्हणाला ठीक आहे. मग त्याने स्टॅम्प पेपर आणला. त्या स्टॅम्प पेपरवरती सगळं लिहून घेतलं की ही प्रॉपर्टी मी आता सांभाळणार आहे. यांचा मुलगा 22 वर्षाचा झाल्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पण देत असताना तुला जे आवडेल ते माझ्या मुलाला दे. काय आहे वाक्य? तुला जे आवडेल ते माझ्या मुलाला दे. आपला कीर्तनातला विषय काय चालू आहे? आपल्याला जे आवडेल ते कुणाला द्यायचं आहे? आणि ह्या दृष्टांतामधलं काय वाक्य आहे? तुला जे आवडेल ते कुणाला दे? मुलाला दे. हा, पुढे ऐका. ठरलं. स्टॅम्प पेपर बनवला आणि त्यानं सगळ्या प्रॉपर्टीचा ताबा घेतला. काही दिवसानं तो करोडो कोट्याधीश होता, तो वारला. त्याचं सगळं यथाविधी सगळं सोपस्कार पार पाडले. आणि हा त्याचा मित्र 1 रुपयाचीही मनात यत्किंचितही आस्था न बाळगता त्यानं त्याच्या प्रॉपर्टीचा सांभाळ करायला सुरुवात केली. 1 रुपयाची सुद्धा आशा त्यानं अंतःकरणामध्ये ठेवली नाही. फक्त महिन्याला 50,000 रुपये पगार घ्यायचा. बाकी 1 रुपयाची सुद्धा आपण आतापर्यंत केली नाही त्या माणसाने. 1 रुपयाची सुद्धा. मुलगा 22 वर्षाचा होईपर्यंत 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार केला नाही त्याच्या व्यवसायामध्ये किंवा त्याच्या प्रॉपर्टीमध्ये. इतकी निसंकोचपणानं ती प्रॉपर्टी त्यानं सांभाळली. त्याचा व्यवसाय सांभाळला सगळा. आणि मुलगा 22-23 वर्षाचा झाला. मुलग्याला सगळं समजायला लागलं. त्यावेळेला त्या मुलानं सांगितलं, काका आता मी 22-23 वर्षाचा झालो. मला आता सगळे व्यवहार कळायला लागलेले आहेत. मला सगळा व्यवसाय माहीत झालेला आहे. मी सगळी समजून घेतलेली आहे आता सगळं व्यवसाय. तेव्हा तुम्ही आता हे सगळं माझ्या ताब्यात द्या. त्यावेळेला त्या माणसानं सांगितलं, बाळा हे सगळं तुझंच आहे. हे सगळं तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठीच केलेलं आहे. पण ज्या वेळेला हे माझ्या ताब्यात देताना त्यांनी माझ्याजवळ एक करार केलेला आहे एका स्टॅम्प पेपरवरती. तो तू वाचलाय का? मुलगा म्हणाला, दाखवा. मग त्या व्यक्तीने तो स्टॅम्प पेपर त्या मुलाच्या हातामध्ये दिला. मुलानं सगळा वाचला आणि त्या लिखाणाच्या खाली एक कलम होता आणि त्याच्यावरती लिहिलं होतं, तुला जे आवडेल ते कुणाला दे? माझ्या मुलाला दे. मुलगा म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला जे आवडेल ते मला द्या. आणि दोघं जण वाटणी करायला बसले. 5 करोड रुपये बँकेमध्ये आहेत. 5 करोड. 4 करोड मला आणि 1 करोड कोणाला? त्या मुलाला. 10 कारखाने आहेत. 8 कारखाने मला आणि 2 कारखाने तुला. 500 एकर जमीन आहे. 450 एकर मला आणि 25 एकर तुला. 15 गाड्या आहेत. 13 गाड्या मला, 2 गाड्या फक्त तुला. म्हणजे त्या माणसानं काय केलं? अख्ख्या वाटणीची सर्व, म्हणजे त्या मुलाला एवढं फसवलं त्यानं वाटणी करताना. मुलग्याच्या लक्षात आलं की आपल्याला या माणसानं काय केलेलं आहे? फसवलेलं आहे. त्याला थोडं व्यवहार ज्ञान झालं होतं. मुलगा म्हणाला, आता आपण असं गप्प बसायचं नाही. तिथून तो थेट वकिलाकडे गेला. एका वकिलाला भेटला आणि त्याला भेटून त्यानं सगळी हकीकत सांगितली. त्यावेळी तो वकील म्हणाला, हे बघ, मला तुझं एकट्याचं ऐकून कोणताही निर्णय देता येणार नाही. मला दोघांचीही बाजू ऐकावी लागेल आणि दोघांचं ऐकून मला निर्णय देता येईल. एकटेच ऐकून मला निर्णय देता येणार नाही. मग त्याला नोटीस पाठवली त्या दुसऱ्या माणसाला आणि त्याला सुद्धा कोर्टामध्ये हजर केलं. आणि वकिलानं त्याला सांगितलं, का तुम्ही या मुलावरती अन्याय केलाय? तो माणूस म्हणाला, वकील साहेब, अहो तुम्ही अन्याय केलाय म्हणताय, पण त्याच्या वडिलांनी माझ्याजवळ तो करार केलेला आहे स्टॅम्प पेपरवरती, तो तुम्ही वाचलाय का? वकील म्हणाला, बघू द्या आणि आणि वकिलाला तो स्टॅम्प पेपर वरती करार केला होता तो पूर्ण वाचला आणि त्याच्यामध्ये खाली लिहिलं होतं की तुला जे आवडेल ते माझ्या मुलाला दे. असं वकिलानं वाचलं आणि वाचल्याबरोबर वकिलाच्या लक्षात आलं
की या मुलावरती अन्याय झालेला आहे. काय झालेला आहे? त्या मुलावरती अन्याय झाला, याला फसवलंय. आणि वकिलानं दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि वकिलानं निर्णय दिला. आणि वकील म्हणाले, हे बघा, या माणसानं जे स्वतःकडे ठेवलंय ते सगळं या मुलाला देण्यात यावं आणि या मुलाला जेवढं दिलंय ते सगळं तू स्वतः घेऊन जावं. तो माणूस म्हणाला, अहो असं कसं काय करतात? मी वकील, तुम्ही पहा स्टॅम्पवरती काय लिहिलंय, तुला जे आवडेल ते कुणाला दे. मोठ्यानं बोला, तुला जे आवडेल ते कुणाला दे, माझ्या मुलाला दे, असं लिहिलंय ना. वकील म्हणाला, त्याच वाक्यावरती मी निर्णय देतोय. काही काही जणांना कळलं असेल, काहींना सकाळपर्यंत समजेल, काहींना कीर्तन झाल्यावर समजेल. काय वकिलाने निर्णय दिला? त्याच वाक्यावरती मी निर्णय देतोय. हे वाक्य काय? तुला जे आवडेल ते माझ्या मुलाला दे. 450 एकर तुला आवडली म्हणून कुणाला ठेवली, 4 कोटी तुला आवडले म्हणून कुणाला ठेवले, 13 गाड्या तुला आवडल्या म्हणून कुणाला ठेवल्या. काय वाक्य होतं? तुला जे आवडेल ते कुणाला दे. म्हणजे तुझ्याकडे ठेवले ते तुला आवडतं म्हणून ठेवलंय ना. आणि जे आवडत नव्हतं ते कुणाला दिलं? त्या पोराला दिलं होतं. तो वडिलांचं वाक्य होतं, तुला जे आवडेल माझ्या मुलाला दे. मग तुझ्याकडे जे ठेवलेली प्रॉपर्टी ती तुला आवडते म्हणून ठेवले ती सगळी या मुलाला दे. आणि या मुलाला जे दिले ना ती तुला आवडत नाही ती कोणाकडे घे. समजलं? मग आपल्याला जे आवडतं, माझं वाक्य हित आहे बरं का कीर्तनातलं, आपल्याला जे आवडतं ना ते कुणाला द्यायचं. आणि जे आपल्याला आवडेल ते जर आपण देवाला दिलं तर कोपाऱ्या म्हणतात, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. विठ्ठल ह्याची थोर भक्ती आवडते देवा. आपल्याला जे आवडेल ते आपण देवाला दिलं तर तीच भक्ती कोणाला आवडते? देवाला आवडते. आणि द्यायची जर वेळ आली तर एकच गोष्ट आपण देऊ शकतो, आपल्याला आवडतो आपला संसार. याच्या पलीकडे आपल्याला काही आवडत नाही, तोच देवाला गेलो. संकल्पावी माया संसाराची. आणि तुकोबर इथं चकार वापरतात, चकार. ह्याची, याच्याशिवाय दुसरं काय नाही. चकार लावलं तर कोपऱ्याने, हेच देवाला आवडतो. आणि थोर भक्ती, थोर भक्ती म्हणजे थोरांनी केलेली भक्ती आणि अंतःकरणातल्या थोर भावनेनी केलेली भक्ती. प्रल्हाद, उद्धव, नारद यांनी केलेली भक्ती, याला तुकोबारे म्हणतात थोर भक्ती. म्हणजे थोरांनी केलेली भक्ती बरं का. काय प्रल्हादाची भक्ती होती? सोपं नाही. हिरण्यकश्यपूचा कायदा होता. काय कायदा होता हिरण्यकश्यपूचा? नाव घेऊन येदी देवाचे, हा कायदा होता. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, माझ्या गावात, माझ्या राज्यात, माझ्या नगरात कुणीही देवाचं नाव घ्यायचं नाही, हा कायदा होता त्याच्या राज्यामध्ये. काय सरकार होतं बघा देवाचं. सरकार कायदा करीत होत, नाव घ्यायचं ना देवाचं. आताच्या सरकारने जर हा कायदा काढला ना, कोण येईल का कीर्तनाला? जर उद्या विधानसभेत लाईव्ह आहे ना कीर्तन, जर उद्या विधानसभेत जर तिथं कायदा केला पास, उद्यापासून जे कीर्तनाला जातील त्यांना फाशी देण्यात येईल.
असा जर कायदा काढला तर किती लोक कीर्तनाला येतील हो? अजून कायदा काढला नाही त्याच्या आधीच कीर्तनाला यायला फाशी येते. कायदा केल्यावर कुणीच येणार नाही. हिरण्यकशिपूचा कायदा होता, त्याने केलेला कायदा. नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकशिपूचे नाव घ्यायचं नाही. पण त्याच्या उदरी हा घड्याळ बघू नका. मला माहिती आहे किती संपायचं. मला घड्याळ बघायचं नाही आणि झोपा पण काढायचं नाही. हे तर 8 ते 10 आहे. 8 ते 10 ला, 7 ते 9 ला पण काय काय झोपतात. 9 ते 11 सोडा, मी बरेच पाहिले, आता पण पाहिले. 7 ते 9 ला पण झोपतात. 9 ते 11 तर झोपतात, ते झोपतातच. 7 ते 9 ला जर झोपायला लागले, दादा आम्ही कीर्तन कधी करायची? नक्की कीर्तनाचा टायमिंग किती घ्यायचा? 7 ते 9 ला जर झोपायला लागले तर ते काही झोपायचं टायमिंग नाही. 7 ते 9, 9 ते 11 ठीक मान्य करतो, जेवल्यावर माणूस झोपतो. 7 ते 9 ला त्याच्या उदरी आलेला प्रल्हाद, हा काय भक्ती होती प्रल्हादाची. किती प्रयत्न केले हो मारायचे त्याला. प्रत्येक वेळेला देवानं वाचवलं. भक्ती ही थोडं भक्ती. प्रल्हाद, उद्धव, नारद यांनी केलेली भक्ती हा भक्तीचा थोर पण आहे. अशा थोरांनी केलेली भक्ती ती थोर भक्ती. हेची देवाला आवडतो, हे देवाला आवडतं. अशा अंतःकरणातल्या थोर भावनेनं आणि थोरांनी मोठ्यांनी केलेली भक्ती ती थोर भक्ती, ती देवाला आवडते. आणि आपल्याला जर करायचं काय असेल तर संकल्पावी माया याची थोर भक्ती आवडते देवा. आता भक्ती हे पद स्त्रीलिंगी आहे. किती वाजता? 10 ना? बरोबर. हा, फक्त 10 मिनिटं आहे. 10 मिनिटात मी कीर्तन संपतो. काही चिंता करू नका. भक्ती हे पद स्त्रीलिंगी आहे बरं का. पूर्ण अभंग नाही, पण फक्त अभंगाचा संदर्भ देऊन ठेवतो तुम्हाला. लक्षात घ्या, नीट ऐका. शेवटची 10 मिनिटं तुम्ही तुम्हाला सांगतो, नीट लक्षात देऊन ऐका. तुकोबाराय या अभंगामध्ये 4 प्रमाणामध्ये तुकोबाराने भक्ती सांगितली. भक्ती हे पद स्त्रीलिंगी आहे, बरोबर ना? भक्ती हे पद स्त्रीलिंगी आहे. 4 स्त्रियांनी भक्ती केली ना, ती फक्त मी तुम्हाला 10 मिनिटात सांगतो. 4 स्त्रियांनी केलेली भक्ती आणि कीर्तन संपवतो. 4 स्त्रियांनी केलेली भक्ती महिलांनी, ती तुम्हाला मी सांगतो. आणि ती भक्ती देवाला आवडते, थोड भक्ती. लक्षात घ्या, 4 प्रमाणावरती 4 स्त्रिया मी तुम्हाला सांगतो. 1 संकल्पावी माया संसाराची. कुंती, आपली द्रौपदी. बघा, कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं. पांडवांचा निश्चित विजय झाला. पांडवांचा विजय झाला आणि एका रात्री कौरवांच्या बाजूला असणारा अश्वत्थामा त्याचा राग अनावर झाला. आणि इकडं पांडवांची, द्रौपदीची 5 मुलं रात्री जाऊन त्यानं काय केली? मारली. सर्वांच्या नकळत 5 मुलं मारली. कोणाची? द्रौपदीची 5 मुलं मारली. सकाळी ज्या वेळेला समजलं की अरे आपली मुलं कुणीतरी मारली आणि द्रौपदीनं एवढा आक्रोश केला, आता शेवटी स्वतःची मुलं मारली, आईला एवढा दुःख झालं तिला, द्रौपदीला. आणि द्रौपदीनं नको नको त्या तऱ्हेनं दुःख व्यक्त करण्याचा प्रकट केला. आंबरडा पडला द्रौपदीनं की जे कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याला आता माझ्या समोर आणा आणि त्याला शिक्षा करा. असा द्रौपदीनं फरमान सोडलं आणि सगळे त्याला शोधायला बाहेर पडले की यांना मारले कोणी. 5 मुलांना अगदी धडशिरा वेगळे केले होते त्यांचे. आणि मग सगळ्यांना समजलं की अश्वत्थामानं याला मारलंय. कुणी मारलंय? अश्वत्थाम्यानं मारलंय. असं ज्या वेळेला कळालं, अर्जुन शोधात पडला अश्वत्थाम्याच्या. आज सूर्यास्तापर्यंत त्याला हजर करा सांगितलं होतं द्रौपदीनं. संध्याकाळपर्यंत त्याला माझ्या समोर हजर करा की यांना मारलंय कुणी. अश्वत्थाम्याला शोधून आणला आणि द्रौपदी समोर आणून उभा केला
आणि द्रौपदीला सांगितलं, म्हटलं हा बघ, याने तुझ्या मुलांना मारलंय. आणि ज्या वेळेला अश्वत्थाम्याला द्रौपदीनं पाहिलं आणि दिवसभर जेवढा शोक तिनं व्यक्त केला होता तो एका क्षणात सगळा गेला. आणि ती अश्वत्थाम्याकडे पाहत अशी शांत उभी राहिली. दिवसभर आक्रोश करणारी आई, मुलांच्या पुत्र शोकानं आक्रोश करणारी आई, त्याला पाहिल्यानंतर ती गप्प का बसली? तिनं सांगितलं होतं सूर्यास्तापर्यंत त्याला माझ्या पुढे हजर करा आणि त्याला शिक्षा करा, त्याला मारून टाका, त्याला जिवंत ठेवू नका, त्याला सोडू नका. आणि आता ती आई शांत कशी बसली? म्हणून तिला विचारलं, अरे तूच सांगितलं ना, ते बघ याला शोधून आणलंय, तुला काय शिक्षा करायची ती कर, आम्हाला सांग, आम्ही त्याला शिक्षा करतो. आणि एवढी आक्रोश करणारी द्रौपदी शांत बसली आणि तिने सांगितलं की याला मारू नका, याला सोडून द्या, याला कुठल्याही प्रकारची शिक्षा करू नका. अर्जुन म्हणला, अरे का सकाळपासून एवढा शोक केला आणि आता म्हणते याला सोडून द्या, मारू नका? त्यावेळेला द्रौपदीची वाक्य फार महत्वाची आहे. द्रौपदी म्हणते, हे बघा, एक याला का मारू नका, तर हा गुरुपुत्र आहे, गुरुपुत्राला मारल्याचं पातक आपल्याला लागेल हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे याला मारल्यानंतर याच्या आईला किती दुःख होईल हे मला माहिती आहे. कारण माझी मुलं आता मारलेत ना सकाळी, आणि मुलाच्या जाण्याचं दुःख काय असतं हे मी आता भोगलंय. आणि याला मारल्यानंतर याच्या आईला सुद्धा तेवढं दुःख होईल, म्हणून याला मारू नका. मुलाच्या जाण्याचं दुःख आईला फार मोठं आहे, ते मी आता भोगते, ते याच्या आईला होऊ नये म्हणून याला मारू नका, ये सोडून द्या. एवढी आक्रोश करणारी द्रौपदी अचानक शांत झाली. आपली मुलं म्हणजे काय? आपला प्रपंच, बरोबर आहे? संगती लक्षात घ्या, आपली मुलं आपला प्रपंच. पण तुकोबारा काय सांगतात? संकल्पावी माया संसाराची. मग तिची मुलं म्हणजे काय? बरं, तिचा प्रपंच होता ना, कोणाचा? द्रौपदीचा. तिची मुलंच होती ती. पण तिनं काय केलं? सगळं ते कुणावर सोडलं? संकल्पावी माया संसाराचे सगळं सोडून दिलं आणि सांगितलं याला मारू नका. हे जी थोर भक्ती, देवाला ही थोर भक्ती आवडते. दुसरं प्रमाण तुम्हाला सांगतो, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या ठिकाणी तुकोबाराय सुभद्रा सांगतात. ऐका, नीट लक्ष द्या माझ्याकडं. सुभद्रा सांगतात. सुभद्रेच्या बाबतीत काय झालं? ज्या वेळेला अभिमन्यू युद्धामध्ये मारला गेला, कोण? अभिमन्यू. अभिमन्यू युद्धामध्ये मारला गेला, सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, अर्जुनाचा. आणि तो मुलगा मारला, सगळ्यांना समजलं, फक्त सुभद्रेला माहिती नव्हतं. आणि हे सांगायचंय कुणाला? सुभद्रेला सांगायचं आता की युद्धामध्ये अभिमन्यू मारला गेलाय. मुलगा गेल्याची वार्ता आईला सांगायची होती. सांगायला जाणार कोण? सोपी गोष्ट नव्हती ना ती. सांगायला कोण जाणार? प्रत्येक जण म्हणाला की आम्हाला जमणार नाही, मी काय जाणार नाही. शेवटी अर्जुन म्हणाला, देवा आता तुम्हाला जाऊन सांगावं लागेल, तुमची बहीण आहे, तुम्ही जाऊन सांगा. कोणी जायला तयार नाही, म्हणून देवावरती वेळ आली आणि देव जायला तयार झाले. आणि देव निघाले सुभद्रेच्या महालाकडं. आणि सुभद्रेच्या महालामध्ये पोचतात. सुभद्रा आतमध्ये बसलेली आहे. देवानं पाहिलं तर सुभद्रेला आवाज दिला, सुभद्रा. सुभद्रेनं सुद्धा देवाला पाहिलं, दादा आलास, ये. आणि भगवान परमात्मा सुभद्रेच्या महालामध्ये गेले, बसले आणि दोघांचा संवाद चालू आहे त्या ठिकाणी, सुभद्रेचा आणि देवाचा. आणि देवानं बोलायला सुरुवात केली. देवाच्या लक्षात आलं की हिला अजून काही समजलेलं नाही. आणि मग देव सुभद्रेला म्हणतात, सुभद्रे तुला माहितीये का आपला अभिमन्यू? सुभद्रा म्हणते, हो माहितीये मला. काय माहितीये? सुभद्रा म्हणाली, अहो माझा अभिमन्यू म्हणजे प्रति अर्जुन आहे. युद्धात कोणाला ऐकणार नाही तो. तो असा सहजासहजी हरणार नाही. माझा अभिमन्यू कसं आहे ना हे मला माहितीये. देव म्हणतात, अगं सुभद्रे तसं नाही, आपला अभिमन्यू आहे ना तो गेला. सुभद्रा म्हणते, अरे गेला असेल तर कुणाला तरी सांगून गेला असेल, येईल परत, असा तो जाणार नाही.
देव म्हणाले अजून हिला कळलं नाही. देव म्हणतात सुभद्रा अगं तसं नाही, आपला अभिमन्यू गेला म्हणजे गेला. सुभद्रा म्हणते देवा अरे मला समजलं, गेला ना जाऊ दे, संध्याकाळपर्यंत तू नक्की परत येईल. देव म्हणाले अगं सुभद्रे तसं नाही, आपला अभिमन्यू गेला म्हणजे मेला, आता तो पुन्हा कधीच येणार नाही. सुभद्रा म्हणाली देवा तू पहिल्यांदा सांगितलंस तेव्हाच मला कळालं होतं, आपला अभिमन्यू गेला. पहिल्यांदा सांगितलंस ना तेव्हाच मला कळलं की माझा अभिमन्यू गेला. देव म्हणाले मग तुला शोक नाही करावा असं वाटलं, तुला दुःख नाही झालं. मला असं वाटलं होतं की तुला समजल्यानंतर तू दुःख व्यक्त करशील, तू शोक व्यक्त करशील, हात पाया पडशील, मोठ्यानं ओरडशील, पण तू काहीच केलं नाही. त्यावेळेला सुभद्रा म्हणते देवा हे बघ मला एक सांग, या सृष्टीतल्या झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलतं का, तुझ्या इच्छेशिवाय हलतं का? देव म्हणाला नाही. मग माझा अभिमन्यू गेला हे कोणाच्या इच्छेने गेला, कोणाच्या? येते लक्षात ना? माझा अभिमन्यू गेला तो कोणाच्या इच्छेने गेला देवा? जर पान जर तुझ्या इच्छेशिवाय हलत नाही तर माझा अभिमन्यू या जगात न जातो हे कोणाच्या इच्छेने जातो? तुझ्या इच्छेनं. मग माझा अभिमन्यू जर तुझ्या इच्छेने गेला, तुला जर त्याला जिवंत ठेवायचं असतं तर ठेवलं असतं की नाही तू, पण माझा अभिमन्यू तुझ्या इच्छेने गेला आणि तूच मला सांगायला आला की सुभद्रे आपला अभिमन्यू गेला. आता एक सांग ना मला देवा, तुझा माझा अभिमन्यू गेला म्हणून मी दुःख मानू का तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी आनंद मानू? हा नक्की काय करू? मी आनंद मानू का तुझी इच्छा पूर्ण झाली ना, माझ्या अभिमन्यूचा आनंद, आणि मी दुःख मानू का माझा अभिमन्यू गेला म्हणून? देवा तुला एक सांगते, अरे माझा एक अभिमन्यू काय, 1000 अभिमन्यू गेले तरी चालतील, जर तुझी इच्छा पूर्ण होत असेल तर मला आता तू तसं ठेवलंय. ठेविले अनंते कैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देवा मला तू असं ठेवलंय, तू मला असं ठेवलं, मी नाही राहिले, तू मला असं ठेवलं ना. तू जर मला असं ठेवलंस ना तर त्या चित्ताच्या समाधानाने मी तशीच राहणार. ठेविले अनंते कैसेची राहावे, देव ठेवील तसं राहायचं, ह्याची थोडं भक्ती आवडते देवा. तिसऱ्या प्रमाणात तुकोबार आहे कोणती सांगतात. काय झालं कोणतीच्या बाबतीत? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. ज्या वेळेला मागायची वेळ आली ना, प्रत्येकानं काय 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 जे पाहिजे ते सगळं मागितलं, पण कोणतीला विचार देवा तुला काय पाहिजे? कोणती म्हणेल देवा बाकी काही नको रे, सगळं आहे माझ्याकडं, फक्त मला एकच दे. माझ्या आयुष्यात ना वेळोवेळी फक्त दुःखच येऊ दे, सुख अजिबात नको. हे काय प्रकार आहे यार? अरे जे ते काय म्हणते मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, आणि कुंतीनं काय मागितलं? देवा मला दुःख पाहिजे. का? एक सांगतो तुम्हाला, वेळ नाही माझ्याकडे बरं का, वेळ संपली माझी, मला चिंतन मांडायचं होतं अजून. दुःख का पाहिजे त्याचं कारण सांगतो. माणसाला सुखात कधी देवाची आठवण येत नाही. येते का? सांगा ना, प्रांजळपणाने कबूल करा. सुखी असेल ना, आनंदी असेल ना, कुणालाही आठवण होणार नाही, पण फक्त दुःख येऊ द्या, एखादं संकट येऊ द्या, लगेच काय करतो माणूस? नुसतं संकट आलं तर, दुःख आलं माणसाला, देवा वाचव कुठं होता तू म्हणतो की नाही लगेच. दुःख आलं संकट आलं कीच फक्त देवाची आठवण येते, सुखात कधी देवाची आठवण येत नाही. म्हणून कोणतीनं काय देवाकडे मागितलं? फक्त दुःख मागितलं. देवा सारखं जर मला दुःख दिलंस ना तर प्रत्येक दुःखाच्या क्षणी मला कुणाची आठवण येईल? वाहिल्या उद्वेग
दुःखाची भोगणे ते फळ संचिताचे ते माझ्या प्रारब्धातलं भोग आहेत ना ते मी निश्चित भोगीन. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबर आहे उत्तरा सांगतात. उत्तरा तुका म्हणे घालू तयावरी हात वाहू हा. दोन वेळा बोल झालं बरं का संसार. पहिल्या प्रमाणात संसार तुम्हाला कळला. तुकोबरा काय वापरतात आणि शेवटच्या चरणामध्ये पुन्हा तुकोबरा संसार सांगतात. वाहू हा संसार देवा पायी तुकोबरा उत्तरा सांगतात. या ठिकाणी लक्षात घ्या. अभिमन्यू गेल्यानंतर अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या उदरामध्ये गर्भ होता. परीक्षित उत्तरेच्या उदरामध्ये. आणि युद्धाचा शेवटचा प्रसंग आहे. आणि त्यावेळेला ब्रह्मास्त्र सोडणार होते. ब्रह्मास्त्र सोडायची वेळ आली. आणि ब्रह्मास्त्र हे अस्त्र असं होतं की त्याच्यावरती दुसरा कुठला अस्त्र नाही. त्याच्यावरती अस्त्रच नाही दुसरं कुठलं. ब्रह्मास्त्र सोडलं की सगळं संपणार होतं. सगळ्यांना चिंता पडली. सगळे देवाकडे गेले. देवा अरे ब्रह्मास्त्र सोडणार आहे आता वाचणार कसे आपण. त्याच्यावरती दुसरं अस्त्रच नाही. देव म्हणाले बघा कोणी काही चिंता करू नका. ब्रह्मास्त्र सोडलं ना हे फक्त एकच करायचं. हात जोडायचे असे आणि सगळ्यांनी फक्त नतमस्तक व्हायचं त्या ब्रह्मास्त्रासमोर. कुणाला काही होणार नाही. सगळे म्हणाले ठीक आहे. सगळ्यांना कळलं ब्रह्मास्त्र सोडलं की हात जोडायचं आणि नतमस्तक व्हायचं. कुणाला काही होणार नाही. सगळ्यांना समजलं. पण उत्तरा चिंतेमध्ये होती कारण तिच्या उदरामध्ये गर्भ होता. उत्तरेला वाटलं बाकी सगळ्यांनाच कळेल हात जोडायचं कळतं नतमस्तक व्हायचं कळतं. पण गर्भातल्या उदरातल्या गर्भाला काय कळणार की हात जोडायचे नतमस्तक व्हायचं. तिला चिंता वाटू लागली. ती देवाकडे गेली. देवाची भेट घेतली आणि देवाला सांगितलं देवा हे बघ सगळ्यांना माहिती आहे हात जोडायचे आणि नतमस्तक व्हायचं. पण या उदरातल्या गर्भाला काय माहिती. तो कसे हात जोडणार. तो कसा नतमस्तक होणार. तेव्हा काय कर तू वाचव. सगळा भार मी तुझ्यावर टाकते. आता मला काही माहिती नाही. तू का म्हणे घालू. सगळा भार उत्तरेला कुणावर टाकला. देवावर टाकला. देव म्हणाला हे बघ उत्तरा मला काही हे जमणार नाही. उत्तरा म्हणाले असं कसं जमणार नाही. अरे सगळा करता करविता तू आणि आता म्हणतो मला जमणार नाही. असं नाही जेव्हा चालणार. तुला जर या उदरातल्या गर्भाला जर वाचवता नाही आलं ना तर पांडवांचा वंश शिल्लक राहणार नाही. पांडवांचा वंश जर शिल्लक नाही राहिला तर सगळे तुला असतील. मी सगळी जबाबदारी आता तुझ्यावर टाकते. सगळा भार मी तुझ्यावर टाकले नाही. मला तू सांगायचं नाही काय. देवाला प्रश्न पडला पांडवांचा वंश जर संपला तर माझं काय राहिलं. एवढा पाठीशी राहून उपयोग काय माझा. उत्तरे मी करेन पण तुला एक गोष्ट द्यावी लागेल. कारण देशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. आधी घेणार आणि मग हा बाबा देणार असा आहे तो. चतुरा तू शिव. तुला काहीतरी द्यावं लागेल. उत्तरा म्हटली तू फक्त तोंडात आवाज कर. तुला काय पाहिजे. सगळे दागिने काढून तुझ्या समोर ठेवते. हा म्हटलं तुझे 5-10 तोळे काय करायचंय. माझी अख्खी नगरी सोन्याची आहे. हे 5-10 तोळे घेऊन कुठं जाऊ. दागिने नको मला. मग म्हटलं मग काय पाहिजे. म्हटलं एक मला तुझं मातृत्व दे. हातावरती पाणी घेतलं. देवाचा संकल्प सोडला आणि उत्तरेनं देवाला मातृत्व दिलं. बाहेर मी शॉर्टकट मध्ये सांगतो बरं का वेळ कमी म्हणून. बाहेर राहून देवाला त्या गर्भाचं रक्षण करता येत होतं तरी सुद्धा देवानं उत्तरेचं मातृत्व स्वीकारलं. भगवान परमात्मा उत्तरेच्या गर्भात गेले आणि त्या गर्भाचं रक्षण केलं. त्याचं एकच कारण होतं. सगळा भार कुणावर टाकला होता. देवावरती टाकला होता उत्तरेनं. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. सगळं देवाच्या चरणावरती सोडा. याची थोर भक्ती आवडते देवा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.